नमस्कार. किरण किसान पाठशालासोबत आणि किसान पाठशाला आता पोहोचली आहे बारामतीमध्ये. बारामतीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. आपले माननीय शरद पवार साहेबांचा हे शहर. आणि बारामतीचं वैशिष्ट्य की ते पूर्ण ऊसाची लागवड जास्त आहे. पण आता जिथं मी उभा आहे ते आहे आपलं केळीचं शेत. आणि मध्ये पण आता एक ऊसाला पर्याय म्हणून केळी लागवडकडे शेतकऱ्यांची ओढ म्हणजे वळले शेतकरी केळी लागवडीकडे. ऊस तसं मानलं तर एक सुरक्षित पीक मानलं जातं. पण ठीक आहे, ऊस जर तुम्ही वारंवार घेत गेले तर जमिनीचा कस किंवा त्याची उत्पादन क्षमता जी आहे ती कमी होते. आणि त्या कारणास्तव आता ऊसाला काही शेतकरी कंटाळले आहेत. आणि त्यासाठी एक पर्याय म्हणून केळी हा एक सक्षम पर्याय त्यांना आहे केळी पिकाचा. साधारण ऊसा एवढाच खर्च केळीलाही लागतो, पण उत्पन्न जर बघायचं म्हटलं तर ऊसापेक्षा दुप्पट, अडीचपट, 3 पट येऊ शकतं. कारण केळी जसं म्हणजे नगदी पीक आहे आणि पैसाही भरपूर येतो, त्या मानाने खर्च जर कमी लागतो. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा जमिनीसाठी. तुम्ही जर ऊसाचं पीक आणि केळीचं पीक जर एका शेतात घेतलं तर त्याच्यानंतर दुसरं जे पीक आहे, तर ऊसाचं क्षेत्रातलं जे म्हणजे जे शेत आहे, ऊस कस काढून घेतो जमिनीचा, त्या मानाने केळी जेवढं जमिनीतून पोषण द्रव्य शोषून घेतं तेवढंच ते रिटर्नही करतं. जे केळीच्या प्लॉटवर कुठलंही पीक घेतलं तुम्ही तर त्याची ग्रोथ किंवा त्याची वाढ ऊसापेक्षा चांगली असते. त्यामुळे एक जमीन सुधारण्याच्या दृष्टिकोनातून केळी पीक हा एक चांगला ऑप्शन शेतकऱ्यांना आहे, उपलब्ध झालेला आहे. आणि आता मी आहे इथं पिंगडे वस्तीला, बारामतीच्या जवळ. तिथं आपला हा बी किसानचा प्लॉट लागलेला आहे. जवळपास 2021चे इथं रोप आहेत. आणि जो आपला पॅटर्न आहे 5x7 झिगझॅग पद्धतीने 70-30 पॅटर्नने, त्या पद्धतीने इथे केळी लागवड झालेली आहे.